नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्ण राजपूत आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनल सहज शिकूया मराठीवरती। आज आपण शिकणार आहोत इयत्ता 9वी मराठी अक्षर भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 10 कुलूप हे आपला पाठ शिकवून झालेला आहे। त्याचा स्वाध्याय आज आपण पाहणार आहोत। मराठी तुम्ही तुमचा सगळा स्वाध्याय अगोदर सोडवलेलाच असेल। आता तुमची उत्तरं तुम्ही तपासून पहा। प्रश्न पहिला अ, आकृतिबंध पूर्ण करा। मी तुम्हाला फक्त प्रश्नांची उत्तरं लिहून देत आहे, कारण प्रश्न तुमच्याकडे आहेत अगोदरपासूनच। चला आपण उत्तर पाहूया। प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा। काय? नानांच्या कुलूप संग्रहालयातील कुलपांची वैशिष्ट्ये। नानांच्या कुलूप संग्रहालयातील कुलपांची वैशिष्ट्ये काय काय होती? 1. अनेक धातूंची होती। 2. वेगवेगळ्या आकारांची होती। 3. कळीची होती। अनेक कळींची होती, म्हणजे वेगवेगळ्या कळी होत्या त्याला। इथे बघा, आपल्याला तुम्हाला जे आकृती दिलेली आहे त्या आकृतीमध्ये ही उत्तरं लिहायची आहेत। मी तुम्हाला अशी सरळ लिहून दाखवलेले आहेत। जे बॉक्स तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहेत ना, तसे बॉक्स आखून त्याच्यामध्ये तुम्हाला हे आन्सर लिहायचं आहे। 2. साध्या बाजारी कुलपांची वैशिष्ट्ये। 1. कोणतीही किल्ली, खिळा किंवा काडीने ती उघडता येत होती। 2. नुसत्या हिसक्यांनी पण ती उघडत। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे आ, कारणे शोधा। पहिलं काय आहे? आता इथे फक्त तुम्हाला उत्तर दिलेलं आहे। प्रश्न बघा तुमच्या टेक्स्टबुक मधून आपण वाचूया। पहिलं, काही कड्यांना आणि काही दारांना 2-2 कुलपे लावलेली होती, कारण कुलपांचा संग्रह मित्रमंडळींच्या नजरेस पडावा। दुसरं, नानांनी शेजाऱ्यांना पसाभर धान्य मागितले नाही, कारण नाना मानी जे स्वाभिमानी होते। पुढचा प्रश्न पाहूया। खालील चौकटीत दिलेल्या संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा। आता याच्यामध्ये पहिलं काय आहे? वसुधैव कुटुंबकम वृत्ती। वसुधैव कुटुंबकम वृत्ती म्हणजे सारे विश्व माझे कुटुंब आहे अशी वृत्ती। दुसरं, अक्षरशत्रू कुलूप म्हणजेच काय? ज्यावर अक्षरे नाहीत असे कुलूप। 3. चोर कलेला आश्रय देत नाही, म्हणजेच वेगवेगळ्या तऱ्हेच्या कला असलेल्या कुलपांना मान न देता ते चोरी करतात। 4. माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केला। त्याचा अर्थ काय होता? नानांच्या पत्नीला अंगावर दागिने घालण्याची हौस होती, त्या अंगावर दागिने घालून नाटकाला गेल्या, म्हणून चोरांपासून हे दागिने वाचले, म्हणजेच त्यांच्या हौशीने त्यांच्या मिळकतीचा दागिन्यांचा बचाव केला होता। ई, आकृती पूर्ण करा। नानांच्या अंगचे गुण। नानांच्या अंगी काय काय गुण होते ते आपल्याला आकृतीत लिहायचे आहेत। पहिलं, कुलपांचा शौक, अत्यंत मानी, दृढनिश्चयी, देशाभिमानाची उबळ, बेत त्वरित अंमलात आणणे, किल्ल्या जानव्यात अडकवून ठेवणे। प्रश्न दुसरा अ, खालील शब्दांचे अर्थ शोधून लिहा। दुर्घट म्हणजे दुर्गम किंवा अवघड, हव्यास, हाव किंवा आसक्ती, कुचकामी म्हणजे निरुपयोगी। प्रश्न 3, पाठात आलेल्या विनोदी वाक्यांचा शोध घ्या व ती लिहा। आता या पाठामध्ये कोणती कोणती विनोदी वाक्य आलेली आहेत त्याच्याबद्दल आपल्याला लिहायचं आहे। ते तुम्ही तुमच्या मनाने पण शोधून लिहू शकतात। मी तुम्हाला काही उदाहरणं दिली आहेत इथे। 1. ही कुलपे किल्ल्यांच्या बाबतीत काहीच विधिनिषेध बाळगत नसत, त्यांना कोणतीही किल्ली, खिळा किंवा काडी चालत असे, कधी कधी तर नुसत्या हिसक्यानेच ती उघडत असत। 2. बाजारी कुलपांची वसुधैव कुटुंबकम वृत्ती पाहून शेवटी नानांच्या पदराच्या एका विश्वासू नोकरालाही चोरी करण्याची इच्छा झाली। 3.
आमच्या आर्यभूमीच्या पुत्रांना कल्पकता नाही म्हणून हे चोहोकडे ओरड चालू आहे. पण हा आरोप निव्वळ खोटा आहे. अहो, आम्हाला संधी मिळत नाही साधी. ती मिळती तर आम्हामध्ये शेकडो एडिसन झाले असते. 4. आमच्याकडे चोर सुद्धा देश बुडवे व कलेला आश्रय न देणारे असतात. आता ही जी उत्तर आहेत ना, याचं स्पष्टीकरण मी धडा शिकवताना खूप चांगल्या प्रकारे दिलेलं आहे. तुम्हाला काही स्पष्टीकरण पाहिजे असेल तर तुम्ही तेव्हा पाहू शकता. आता स्पष्टीकरण देत बसलं तर हा स्वाध्यायाचा पण व्हिडिओ आपला खूप मोठा होईल, म्हणून मी फक्त उत्तर तुम्हाला वाचून दाखवतेय. प्रश्न 14 सहसंबंध शोधा. आता जे तुम्हाला शब्द दिले त्याच्यामध्ये काय संबंध आहे तो शोधायचा. बघा, अंधार, तम. अंधाराचा समानार्थी शब्द आहे तम. मग किल्लीचा समानार्थी शब्द काय? चावी. इथे कोणता शब्द सहसंबंध आहे तर समानार्थी शब्द आहेत ते. तुम्हाला कळलं पाहिजे की कोणता संबंध आहे म्हणून मी ते कंसात लिहून दिलेलं आहे. सावध, बेसावध. आता हे काय आहे? सावधचा विरुद्धार्थी शब्द बेसावध आहे. मग विश्वासूचा विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे? अविश्वासू. विरुद्धार्थी शब्द आहे ते. त्याच्यानंतर आहे रमेश. रमेश काय आहे? नाम आहे. मग ते काय आहे? सर्वनाम. हा व्याकरणाचा भाग आहे. शब्दांच्या जाती याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तुम्हाला समजावं म्हणून मी हे लिहून दिलेलं आहे. हे तुम्हाला उत्तरात लिहायचं नाहीये. तुम्हाला याच्यातले काय संबंध आहे तो लक्षात यावा म्हणून ते तुम्हाला नोंद करून दिलेली आहे. पुढे जाऊया. प्रश्न 5वा, स्वमत. आता मी फक्त उत्तर दिले, प्रश्न वाचूया आपण. बंडू नानांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसण्याची तुम्हाला समजलेली कारणे स्वभाषेत लिहा. आपण शेवटचं वाक्य आहे ना, बंडू नानांच्या तोंडाला आपोआप कुलूप बसले. मग ते का बसले त्याची कारणे आपल्याला आपल्या भाषेत लिहायची आहेत. पहा, बंडू नानांनी गावात आलेल्या टोळीकडून कुलपे विकत घेतली होती व जुनी कुलपे काढून नवीन कुलपे लावली आणि नाटकाला गेले. त्यांच्या पत्नीने त्यांना न जुमानता सर्व दागिने अंगावर चढवून त्या नाटकाला गेल्या होत्या. ते नाटकाला गेले तेव्हा चोरांनी घरात चोरी केली. तिजोरीतील माल लंपास केला. पण त्यांच्या पत्नीचे दागिने मात्र वाचले होते. म्हणून त्यांच्या पत्नीने त्यांना टोमणा मारला की कुलपापेक्षा दागिने घालण्याच्या माझ्या हौसेने तुमच्या मिळकतीचा बचाव केला. त्यावेळी नाना एकदम चूप बसले, म्हणजेच त्यांच्या तोंडाला कुलूप बसण्याची वेळ आली. प्रश्न 6वा, अभिव्यक्ती. काय आहे पहिल्या याच्यामध्ये? बंडू नानांच्या छंदाच्या वर्णनातून पाठात घडणारा विनोद तुमच्या शब्दात वर्णन करा. आता बघा, बंडू नानांच्या ह्या कुलूप जमा करण्याच्या छंदामुळे तर पूर्ण पाठच आपला विनोदी झालेला आहे. पण त्यातले काही काही जे असे घटना आहेत की आपल्याला वाटतायत की ज्या आहेत त्यातल्या 1-2 घटना आपण उत्तरामध्ये लिहायच्या. त्या कोणत्याही असू शकतात. मी लिहिल्या मला विनोदी वाटतायत, तुम्ही वेगळ्या सुद्धा लिहू शकतात. पाहूया आपण. बंडू नानांच्या स्वभावामुळे आणि छंदामुळे निर्माण झालेले बरेच विनोद या पाठात आले आहेत. जसे की कुलपांचा हा संग्रह मित्रांच्या दृष्टीस पडावा म्हणून त्यांनी घरात सगळीकडे कुलपांचा वापर केला होता. दरवाजाच्या दोन्ही बाजूला कुलपे लावली होती. दुसरा कुठला? घंटेची चावी तिजोरीला लावून रात्री उजव्या हाताने कुलूप काढताना डाव्या हाताने त्यांचाच उजवा हात पकडून ते स्वतः चोर चोर असे ओरडू लागले. असे अनेक विनोद या पाठामध्ये आलेले आहेत. आपल्याला प्रश्नाचं उत्तर किती शब्दात लिहायचं त्याच्याप्रमाणे 1-2 विनोद तुम्ही लिहू शकता. तुम्हाला उदाहरण म्हणून मी दिले. अभिव्यक्तीमध्ये दुसरा प्रश्न आहे, व्यक्तिमत्व विकासात छंदांचे असलेले महत्व लिहा. बघा, म्हणजे आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या विकासात छंद किती महत्वाचे आहेत ते आपल्याला लिहायचंय. आता आपले छंद म्हणजे काय पाहूया आपण. आपल्या आवडीची गोष्ट सतत करीत राहणे व त्यातून सातत्याने आनंद घेणे याला छंद म्हणतात. छंदामुळे आपण एकाग्रता शिकतो. छंदामुळे ज्ञानवृद्धी होते. हळूहळू आपले व्यक्तिमत्व समृद्ध व्हायला लागते. छंदाचे रूपांतर ध्यासात, ध्यासाचे निष्ठेत व निष्ठेचे रूपांतर जेव्हा व्रतात होते तेव्हा आपले व्यक्तिमत्व बहरून येते. म्हणून व्यक्तिमत्व विकासात छंदाचे महत्व असाधारण आहे.
अशा प्रकारे कुलूप या पाठाचा स्वाध्याय आपला संपूर्ण सोडवून झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर त्याला शेअर करा, म्हणजे त्यांना पण आपल्या चॅनलची माहिती होईल. आणि ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच वेगवेगळे व्हिडिओ व्याकरणाचे वगैरे पण तुम्हाला याच चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर मग भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय करत राहा, हसत खेळत अभ्यास करत राहा.